नमस्कार दोस्तों। आप सुन रहे हैं स्टोरी स्पार्क। यहाँ हर दिन मिलती है आपको एक नई और दिलचस्प कहानी। गावात सुमनताई नावाची आई आणि तिचा एकदम खोडकर मुलगा रोहन राहत होते. सुमनताई खूप छान स्वयंपाक करायची. तिच्या हातची भाकरी, भाजी, पोळी, गोड सगळं गावभर प्रसिद्ध होतं. एके दिवशी तिने ठरवलं, आज मी रोहनला स्वयंपाक शिकवणार. रोहन म्हणाला, आई, मी ते शेफ आहे का? मला फक्त खायचं असतं, बनवायचं नाही. सुमनताईने त्याला ओढत स्वयंपाकघरात आणलं. आज तुला साधी डिश उपमा करायची आहे, ती म्हणाली. रोहनने गॅस सुरू केला, पण भाज्यांऐवजी त्याने टोमॅटोच्या ऐवजी सफरचंद कापलं, पाण्याऐवजी दूध टाकलं आणि मिठाऐवजी साखर घातली. संपूर्ण घरभर विचित्र वास पसरला. आई ओरडली, हे काय केलंस तू? रोहन हसत म्हणाला, आई, हा माझा स्पेशल स्वीट उपमा आहे. नाव ठेवूया, रोहन उपमा स्वीट डिलक्स. सगळं गाव जमलं चवचा खायला. पहिल्यांदा सगळे हसले, पण चव बघून सगळ्यांनी म्हटलं, वाह, हे तर नवीन रेसिपी झाली. त्या दिवसापासून रोहन गावात सगळ्यात लहान इन्व्हेंटर शेफ झाला. आणि आईने ठरवलं, कधी-कधी खोडकरपणातूनही काहीतरी वेगळ्या आणि छान तयार होतं. ये थी आज की कहानी। अगर आपको पसंद आए तो जुड़े रहिए स्टोरी स्पार्क के साथ।